आय एम ऑलरेडी योर्स. अजून काय हवंय ते सांग. खरंच काही नको. तरी मला तुला काहीतरी द्यायचं असेल तर. मग तुमची मर्जी. खरंच. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट मला लवकरच मिळणार आहे. ती म्हणजे तुमची साथ. काका, काका, दादाने अजून तुमका लग्नाची परवानगी दिलेली नाही. ऐका ना मी काय बोलतोय. गाण्याची ताण धरली म्हणजे मनात जिंकता येत नाही, कळला मा. वरदार निशी परत भेटला असता. निशी तुका पण कळत नाही. ऐका निशीची काही चूक. आवाज बंद. आवाज बंद. का किती सांगितलं ना की तू निशी भेटणारच. पण आता तुझी अशी सोय करून ठेवताय ना की निशिक भेटूक तर सोड रे, बघूक पण तुका मिळणार नाही. निशी चाल. बघताय कसा तो तुका दादा. नीरज, खय गेलो हा? अंतरून तर आयाचा. नीरज, नीरज, वहिनी काय झाला, कोणा शोधतस? नीरज खाया काही दिसूक नाही. तुम्ही काही बघितलंस का ते का काय माहित खाया तो. हाऊस मोज फिटली असतात त्याची. पहाटेपासून दिसत नाही. माका वाटतं काल रात्रीच गेलो असा. काय झालं उमा? कोणाक शोधताय? तो नाही आहो. कोण तो? नीरज. म्हणजे मी त्याका चाय देऊ गेले होते तर काही दिसला नाही. आणि बंधू भाऊ म्हणतात की पहाटेपासूनच नाही. गेलो असत स्वतःच्या घरात निघून. म्हणजे असं कोणाक सांगितल्याशिवाय जाणार नाही काय. उमा, या कशाक इकडे येतात? ताई काय झालं? सगळं ठीक आहे ना? तुमच्याकडे माझ्या मुलाला जी वागणूक मिळते ते पाहून तुम्हाला असं वाटतंय का की सगळं ठीक असेल? ताई कुठे चाललात? माझ्या मुलाला भेटायला. आता त्याला भेटण्यासाठी तुमची परमिशन घ्यावी लागणार आहे का मला? एक तर त्याचा सकाळपासून फोन लागत नाहीये. ताई नीरज नाहीये तिथे. अच्छा, मग आज कुठल्या कामाला लावलंय त्याला? शेतावर जाऊ की विहिरीकडे जाऊ? मी पण त्यालाच शोधते. शोधते म्हणजे? तो इथे कुठेच नाहीये. म्हणून आम्हाला वाटलं की घरी गेला असेल. काय? तुमच्या मुलीने वेड लावलाय माझ्या मुलाला. आतापर्यंत तो घरी आला नव्हता, तर आता कसा येईल? कुठे आहे तो? घरात आहे का तुमच्या? नाही नाही, तो घरात सुद्धा नाहीये. कुठे गेला माझा नीरज? असं कसं गायब झाला तो? कुठे सांगा लवकर. हो, असाच कुठेतरी. आमका काय माहित? तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही त्याच्यावरती हात उगारला, मग त्याला नोकरासारखं राबवलं
आणि आता तो तुमच्याच घरातून गायब झालाय. मेघना क्या हुआ? साहिल, नीरज त्यांच्या घरी नाहीये आणि आपल्याकडे सुद्धा नाहीये. या घरातला काम झेपला नसत ना त्या का म्हणान गेला असात हार मानून. हार मांडणाऱ्यातला माझा मुलगा नाहीये. तुम्हीच मुद्दामून काहीतरी केलं असेल. हो आम्ही काय केलेलं नाही कळलं मा. चला निघायत ना तुम्ही. मी सोडणार नाही तुम्हाला. रघुनाथ खोत, तुम्हीच त्याला एवढा त्रास दिलाय. तुमच्या मुलीशी लग्न करू नये असं जर वाटत होतं तर आधीच सांगायचं होतं. त्याच्या जीवाशी का खेळलात तुम्ही? कुठे माझा नीरज सांगा लवकर. साहिल, यांच्या मुलीसाठी आपला मुलगा आपल्या विरोधात गेला. त्याची किंमत नाहीये त्यांना. त्यांनीच गायब केलं आपल्या मुलाला. साहिल, मला नीरजला भेटायचंय. प्लीज साहिल, मला नीरजला भेटायचंय. मेघना, मेघना शांत हो जाओ. आओ बैठो. हम देखते हैं, नीरज को ढूंढते हैं. कुठे गेला असेल माझा नीरज? कुठे गेला असेल? मला नीरजला भेटायचंय. तेव्हा का परीक्षा बघतोस आमच्या प्रेमाची? नीरज सर माझ्यासाठी सगळं करतात अगदी प्रामाणिकपणे. सगळ्यांची मनं जिंकतात ते. दादांचं जिंकलं असतं ना मन त्यांनी. मग हे असं अचानक काय झालंय सगळं? काल त्यांनी तुझं मनोभावे भजन गायलं. मग का शिक्षा देतोस तू त्यांना? आणि जी काही शिक्षा द्यायची तू मला दे. पण त्यांना परत घेऊन ये. तू सांग मला ते कुठे आहेत. त्यांना परत घेऊन ये. आई, आई, नीरज सर हार मानण्यातलं नाहीये. मला भीती वाटते. काय ते कुठल्या संकटात नसतील ना? निशी 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 शांत बघू आधी. हे बघ, प्रेमात ना खूप ताकद असता निशी. तुझं प्रेमच नीरज सरांका परत घेऊन येत बघ. आणि अगं रडतस काय? सगळे शोधतात ना त्यांका. या गावात अशी कोणतीच गोष्ट नाही जी यांच्यापासून लपून राहिली. नीरज सर नक्की सापडतील. तू नको काळजी करूस. तू शांत बघू. निशी, कम लेट्स गो. असं बसून काही होणार नाहीये. आणि तुलाच माहितीये ना नीरज कुठे जायचं, त्याला गावातल्या कोणत्या जागा माहिती आहेत. हे बघ, तू असं गिव्ह अप करून नाही चालणार. अँड सी, जर आपण ट्राय केला ना तरच देव आपल्याला सपोर्ट करेल. ओके, चल लेट्स गो. कम. देवा, सुखरूप परत आण नीरजला.
साहिल काय चाललंय तुझं? अरे आपला मुलगा कुठे गेला काहीच माहित नाहीये आणि ती माणसं बऱ्या बोलाने आपल्याला काहीच सांगणार नाहीयेत. मैं उसी के लिए कोशिश कर रहा हूँ। नीरज मेरा भी बेटा है, मुझे भी फिक्र है उसकी। क्या कोशिश कर रहे हो तुम? कुछ दोस्त हैं मेरे पुलिस में, एसीपी देशमुख और क्राइम ब्रांच के कमिश्नर मिस्टर सिंह, उन्हीं से कांटेक्ट कर रहा हूँ। ग्रेट. आणि तुला काय वाटतं ते सगळे तुला इथे हेल्प करायला येतील? या आड बाजूच्या गावात काय उपयोग होणार आहे तुझ्या कॉन्टॅक्टचा? मेघना तुम बहुत टेंशन ले रही हो। फाइटर है अपना नीरज, कुछ नहीं होगा उसे। या डायलॉग बाजीमुळेच ही अवस्था झाली आहे त्याची. तरी मी तुला सांगत होते त्या लोकांपासून आपल्या मुलाला दूर ठेव, पण तेव्हा तू ऐकलं नाहीस. मेघना वो जो भी कर रहा है अपने प्यार के लिए कर रहा है आणि त्याच प्रेमामुळे त्याची ही अवस्था झाली आहे. साहिल, नाव इनफ इज इनफ. आता आपल्याला पोलीस कंप्लेंट करायलाच हवी. कोणी काही करणार नाहीये. आपणच आपल्या मुलासाठी उभं राहायला हवं. ठीक है, चलो. काय गो मंजू, आज उमा काय दिवसभर देवघरातच बसणार काय? साहजिकच आहे ना लालिताई, मलाही काळजीच वाटते. तो मुलगा एकतर आपल्याकडे काम करत होता, उद्या त्याला काही झालं ना तर त्याचे आई वडील काही शांत बसणार नाहीत. त्याची आई तर माहिती आहे ना कशी येते. हा ना, त्याचीच तर भीती वाटता. ती बाई ना सगळा भिंग फोडा. काय नाही काय नाही, म्हणजे माका पण त्या पोराची काळजी वाटता ना. म्हणजे पोरगो काय अगदीच वाईट नव्हतो. नाही म्हणजे वाईट नाही हा. चक्क लालिताई आज नीरज बद्दल हे बोलताय. आश्चर्यच आहे बाई. काय गो काय? नाही नाही काही नाही. शेवटी नीरजने तुमचंही मन जिंकून घेतलं वाटतं. हा होय तर. काळजी करू नका लालिताई, हे गेलेत ना त्याला शोधायला. असेल इथेच कुठेतरी. तू सापडू दे लवकर, म्हणजे डोक्याचा ताप तरी जाय. तू साफ कर भाजी साफ कर. कुठे गेला असेल नीरज? डोक्यात ताप करून ठेवलेला त्याने. जाऊ दे, खाई गेला तो. तू मामा, अरे तो आपल्या घरात राहायला होता आणि आता तो इथे नाहीये. आणि त्याही पेक्षा या सगळ्याचा निशीवर परिणाम होईल ना. म्हणजे तिला या सगळ्याचं वाईट वाटलंच असणार ना. निशीसाठी तरी आपण त्याला शोधायला हवं मामा. निशी, श्रीनू, नीरज सर कुठे गेले असतील? सापडेल तो. निशी प्लीज तू रडू नको ना. श्रीनिवास, ही म्हणते त्या प्लेसेसवर आम्ही जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही गावातल्या लोकांनाही विचारा. अँड काही कळलं तर प्लीज लगेच कळव मला. ओके? हो. मेघना, हम पुलिस स्टेशन जा रहे हैं, ये बात इन्हें भी तो बतानी चाहिए ना. त्यांना सांगायची काय गरज आहे? त्यांच्याकडेच असताना तो गायब झालाय ना. मी तर त्यांचीच पोलीस कंप्लेंट करणार आहे. यांका तर ना माकाच बरोबर करूचा लागताला. मामा मामा, हे बघ, ही वेळ वाद घालण्याची नाहीये. मी बोलतो त्यांच्याशी. हा, थांबा एक मिनिट प्लीज. बघा, प्लीज पोलिसात जाऊ नका. नीरज असेल इथेच कुठेतरी. आम्ही शोधतो ना त्याला. प्लीज. वा वा वा. आधी त्याला त्रास द्यायचा, मग त्याला गायब करायचं, आणि मग त्याला शोधण्याची नाटकं करायची. अजून तुम्ही काय काय दिखावे करणार आहात. पण मी आता थांबणार नाही. मी आता पोलीस कंप्लेंट करणार म्हणजे करणार. हे बघा, आई म्हणून तुमची काळजी कळू शकते मला, पण खोतांची सुद्धा इतक्या वर्षांची प्रतिष्ठा आहे या गावात. ही अशी उलटसुलट तक्रार दाखल करण्यापेक्षा थोडा वेळ द्या. आम्ही त्याला शोधतोच आहोत. माझं इतकंच म्हणणं आहे की तो हरवलाय, तो गायब झालाय, यावर इतक्या लवकर शिक्कामोर्तब नका करू प्लीज.
ठीक आहे, दिला मी वेळ. दुपारपर्यंतची वेळ आहे तुमच्याकडे. तो दुपारपर्यंत घरी जेवायला आला नाही तर मग मात्र मी पोलिसात जाणार. I agree. We can't wait for too long. ठीक आहे, थँक्यू. बंधू मामा, चल आपण त्याला शोधूया. निशी चल चल चल. मेघना तुम बैठो, मैं नीरज को ढूंढ कर लाता हूँ. नीरज, 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 नीरज. दादा, तुम्ही नीरजला बघितलं का? अहो नीरज नाही का, ते आमच्या घरात राहत होते, ते निशिला नाही का बॅडमिंटन शिकत. अरे शिनू, ह्या काय विचारतय? हा, आता कोण भेटला ना त्या विचार. नदीकडे जाताना दिसला काय तू? का? ह्या सगळा जमत नसणार ना, म्हणून गेलो असतो. मामा बघ, आपण त्याला अजून शोधतोय आणि तो सापडणं खूप महत्वाचं आहे. डोक्यात ताप घालवा नुसतं. नीरज, 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 नीरज मुत्तर. एक्सक्यूज मी, तुम्ही यांना बघितलंय का? उचलला? फोन स्विच ऑफ येतोय. परत ट्राय कर. नीरज, नीरज. हो दादा, नीरजला पाहिला तुम्ही? नाही. नीरज, नीरज. आपने इनको देखा? मेरा बेटा है नीरज, लंबा सा है. नीरज, नीरज, नीरज. नीरज, नीरज सर. एक्सक्यूज मी, तुम्ही यांना बघितलंय का? नाही. नीरज सर, नीरज. एक्सक्यूज मी, आपने इनको कहीं देखा? नहीं. जरा ध्यान से देखिए प्लीज, मेरा बेटा है. जी. रघुनाथा, हा? काय झाला? तो 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 कोण? बंधू आणि आपला श्रीनू ते अजून आले नाही, वाट बघतोय. शेतावर जायचं ना, अजून बरीच कामं आहेत. कटकटच हा नुसती. असलो तरी त्रास आणि नसलो तर जीवा घोर. काळजी करा नको. खय जातलो, येतलो तो. येऊन दे त्या का, चांगला बघताय त्याच्याकडे. कौन हो? कौन नहीं था? क्या हुई तुम्हारा? बोलो मारा. तू किती पण प्रयत्न कर, तुला इथून हालता सुद्धा येणार नाही.